सर्वात मोठी बातमी येते। पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलाय। पावसामुळे मोदींचा पुणे दौरा जो आहे तो रद्द झालाय। आजचा पुणे दौरा पंतप्रधान मोदींचा रद्द करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। कालपासून पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यामुळेच मोदींच्या पुणे दौऱ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। मात्र आता अपडेट येते की आज जो पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा होणार होता तो रद्द झाला। या संदर्भातली सविस्तर अपडेट आपल्याला आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप देतील। प्रमोद, पुणे दौरा मोदींचा रद्द करण्यात आलाय, काय सविस्तर अपडेट आहे? वैष्णवी, आपण जर बघितलं 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून सांगितलं गेलेलं होतं की पुण्यामध्ये जे मेट्रो आहे, अंतर्गत मेट्रो, त्या मेट्रोचा लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात येणार होता। शिवाजीनगर ते स्वारगेट ही भुयारी मेट्रोची मार्गिका जी आहे 12 नंबरची, त्या प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार होतं। मात्र जर आज प्राथमिकांना बघितलं आपण वैष्णवी, तर कालपासूनच पुण्यामध्ये खूप जोरदार जो आहे तो पाऊस सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। तुम्ही म्हणालात तसं हवामान खात्याकडून देखील रेड अलर्ट जो आहे तो पुणे आणि शहराला देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज देखील पावसाचा अंदाज लक्षात घेता हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। खरं तर जोरदार तयारी देखील भाजप असेल किंवा इतर मित्र पक्ष राज्यातील महायुतीचे त्यांच्याकडनं मोदींच्या या दौऱ्याची केली गेलेली होती। मोदींची जंगी सभा देखील पुण्यामध्ये होणार होती, मात्र या पावसामुळे मोदी यांचा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। यात एक प्रामुख्याने मुद्दा बघितला वैष्णवी आपण, तर यासोबतच स्वारगेट ते कात्रज असेल या देखील मेट्रोचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार होता आणि सोलापूर विमानतळाचं लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार होतं। त्यामुळे सगळे कार्यक्रम जे आहेत ते आजचे रद्द झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे। बघावं लागणार आहे की आगामी काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नेमका कधी होतो। हा दौरा महत्वाचा यासाठी होता वैष्णवी, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, त्यापूर्वी जास्तीत जास्त कामांची उद्घाटन असतील, लोकार्पण असतील हे करून घेण्यात। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्वाचा होता, परंतु पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याला बसल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद प्रमोद या सविस्तर अपडेटसाठी।